ही मी दिलगिरी व्यक्त करते की आज आपण ते घेतलेले. मराठी दिनाच्या पूर्वसंध्येलाच पडला मनपाला महाराष्ट्र गीताचा विसर. महापौर दीपमाला काळेंनी व्यक्त केली दिलगिरी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. शहरातील सागर पार्क मैदानावर महापालिकेतर्फे आयोजित खानदेश महोत्सवात प्रशासनाला मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला व कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र गीताचा विसर पडल्याचे चित्र दिसले आहे. या कार्यक्रमात वंदे मातरम झाले, मात्र राज्यगीताचा महापालिका प्रशासनाला विसर पडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात महापालिका प्रशासनाकडून ज्येष्ठतेनुसार नगरसेवकांच्या नावाचा प्रोटोकॉल पाळला न गेल्याने तसेच महिला नगरसेवकांची नावे चुकल्याने देखील जोरदार चर्चा रंगू लागली आहे. तर महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशीच महाराष्ट्र गीताचा विसर पडल्याबद्दल महापौर दीपमाला काळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर शासकीय कार्यालयातील कार्यक्रम नसून सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने यात महाराष्ट्र गीताची बाब नसल्याची महापालिका आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रमाण 1 ते 2% आहे आणि त्या 1 ते 2% अक्षय आहे. त्याचं नाव अतिशय सुंदर असं ठेवलंय लहानपणी अक्षय. त्याला अक्षय जीवनदान मिळो अशा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याला झाला. सुरुवातीला आपलं उद्घाटन प्रसंगी आपण वंदे मातरमचं गीत म्हटलं, पण या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यगीताचा विसर पडला आहे का? नाही, नक्की विसर नाही पडलेला आहे. आपण जसे कार्यक्रम पुढे होणार आहोत त्याचंही मी दिलगिरी व्यक्त करते की आज आपण ते घेतलेले नाही आहे, पण आपण नक्की त्याचा समावेश आपल्या याच्यात करून घेऊ. महाराष्ट्राच्या प्रोटोकॉल मध्ये सगळ्यांना सक्ती केलेली आहे. प्रशासकीय कार्यक्रम आहे त्या ठिकाणी राज्यगीताचा अंश नाही, नक्की चुकलं असेल आमचं जे प्रोटोकॉल, म्हणजे त्यांनी जे आयोजन इथे केलेलं आहे त्यामुळे ते तिथे घेतलं गेलं नसेल, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. आणि मी आता त्यांना सूचना करते की ते आपण ते समावेश करूया आणि ते नक्की त्याचं मी अंमलबजावणी करते. आणि काही कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनामध्ये चक्क नगरसेवकांची देखील नावं चुकलेली घेताना तेच मी बघितलं, मला लक्षात आलं की प्रोटोकॉलनुसार सिनियरिटीनुसार ते नावं हवे होते, पण इथे येताना ते नावं चुकलेले होते. मी त्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यांना ते सांगितलेलं होतं. थोडंसं तिथे मिसगायडिंग झालेलं आहे. पहिला दिवस आहे. मी त्यांना आज सांगते की जे प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल शासकीय प्रोग्राम आहे आणि म्हणजे प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे, त्याचं मी त्यांना अवगत करते. उद्घाटन झालं, वंदे मातरम झालं, त्यानंतर राष्ट्रगीत आपलं राज्यगीत व्हायला पाहिजे होतं, तर याचा काही विसर पडला आहे का आपल्या इथल्या आयोजकांना? हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. हा आपला म्हणजे ऑफिशियल ऑफिस मधला कार्यक्रम नाही. हा महाराष्ट्र शासनाने सक्ती केलेली आहे की राज्यगीत कुठलाही कार्यक्रम नाही, हा आपला सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीनं आयोजित. या ठिकाणी काही लोकांचे प्रोटोकॉल सुद्धा चुकलेले होते सत्कार समारंभाचे, असाही आरोप काही नगरसेवकांनी. आता आपल्या जे आहे त्या परिस्थितीत जसे येतील त्या पद्धतीने सर्व सन्मान्यांचं स्वागत वगैरे झालेलं आहे. सन्मान्य नगरसेवकांचं देखील या ठिकाणी नावं चुकलेले, नावं घेताना महिला नगरसेवकांचे नाव चुकलेले असं आता ते कार्यक्रम आपल्या महिला बाल कल्याण विभागामार्फत आयोजित होता, त्यामुळं ते सांगू शकतील त्याबद्दल.